आज आपण उपवास स्पेशल म्हणजेच सोमवार स्पेशल छान अशी बासुंदी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत। बरेच जण सोमवारी तिखट आणि मीठ खात नाही, अशांसाठी ही खीर अगदी छान आहे। लवकर झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। आता तुम्हाला किती खीर पाहिजे किंवा किती खीर बनवायची त्यानुसार तुम्ही दूध टाकायचं। मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, त्याला उकळी आणून घ्यायची आहे। या ठिकाणी मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता, तर एक मूठ साबुदाणा भिजत घालायचा, तो छान फुलतो आणि तेवढ्या याची बरेच 2 ते 3 जणांना खीर होते। आता हा साबुदाणा छान भिजलेला आहे किंवा 3-4 तास अगोदर सुद्धा तुम्ही साबुदाणा भिजत घालू शकतात। तर या ठिकाणी दुधाला छान उकळी आलेली आहे, दूध गरम झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे दूध उकळल्यानंतर। तर या ठिकाणी मूठभर साबुदाणा घेतलेला होता, तो छान फुललेला आहे आणि आपला जो भाजीचा चमचा असतो ते 3 चमचे साबुदाणा या ठिकाणी भरलेला आहे। तर हा सगळा साबुदाणा मी दुधामध्ये टाकलेला आहे। आता साबुदाणा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। साखर लगेच टाकायची नाही, साखर सगळ्यात शेवटी टाकायची। साबुदाणा शिजवून घ्यायचा अगोदर, साखर टाकली तर साबुदाणा व्यवस्थित शिजणार नाही। साबुदाणा शिजवून घेऊया। थोडेसे काजू बदाम टाकूया। काजू बदाम टाकून मिक्स करून घेऊ। साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागला आणि छान फुलून वर आला की समजायचं आपला साबुदाणा छान शिजलेला आहे। अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हा साबुदाणा शिजतो। मस्त दाटसर खीर या ठिकाणी तयार होते। तुम्हाला दाटसर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्ध पाण्याचा वापर पण करू शकतात, परंतु नुसत्या दुधामध्ये ही खीर खूप छान लागते। दिवसभर भूकही लागत नाही आणि बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते, अशांना सुद्धा ही खीर बनवून ते खाऊ शकतात। याच्याने अजिबात ॲसिडिटी वगैरे होत नाही किंवा अळणी उपवास करणाऱ्यांना अतिशय उत्तम अशी ही साबुदाण्याची खीर या ठिकाणी छान तयार झालेली आहे। साबुदाणे शिजलेले आहेत। आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पूर्ण विरघळून घ्यायची आहे साखर खिरीमध्ये। आता तुम्हाला जर उपवासाला वेलदोडा किंवा वेलची पावडर चालत असेल तर तुम्ही थोडीशी वेलची पावडर टाकायची, म्हणजे छान सुगंध येतो खिरीला। वेलची पावडर मिक्स करून घेऊया। वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर म्हणजे साजूक तुपाचा छान असा स्वाद उतरतो खिरीमध्ये। तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपली छान अशी बासुंदी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। ही खीर तुम्ही थंड झाल्यावर पण खाऊ शकता। थोडीशी कोमट झाली की मग खाल्ली तरी देखील चालते। अतिशय स्वादिष्ट लागते। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। लाईक करायला विसरू नका। थोडंसं सजावटीसाठी आपण याच्यावर बदामाचे काप टाकून घेणार आहोत। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।